इथे कसं आहे ना, की सकाळी उठून तुम्ही नाचायचं थया-थया आणि मग परत झोपायचं. तो गेम झाला. ओके. परत थोड्या वेळाने जाऊन झोपायचं, कॅप्टन करायचं, तो गेम झाला. काय काय आज रुचिता काय खेळली! आह! मस्त खेळली आज. मग नंतर ती जाऊन डोकं दुखायचं नाटक केलं. पण तिला आणि भांडण केलं. काय खेळली खेळली, अरेरेरे! खेळली खेळली. मग सँडल घालून झोपली. मग सँडल घालून झोपल्यावर त्यांनी बोलली. त्याच्यावरती परत भांडण झालं. अरेरेरे! रुचिता काय खेळली खेळली खेळली. हां, मस्त खेळली. पण आमचा बापट जर काहीतरी षडयंत्र करतोय, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय, बापट काय करतो? बापट काय तो अनिल कपूर सारखं आणि अमिताभ बच्चन सारखं फिरत असतं नुसत्या घरामध्ये आणि त्याच्या मागे मागे लोक फिरत असतात. आणि कसला गेम? त्याचा काय गेम आहे? कशाला आणलंय त्याला घरामध्ये? अरे देवा! तो तिथे ऍक्च्युली जाऊन विशालला नडायचा प्रयत्न करतोय. तिकडे विशालला कसा रुचितापासून फोडण्याचा प्रयत्न करतात आणि ते अचानक नाही, त्यांनी आदल्या दिवशी दीपालीची ही गोष्ट डिस्कस केली त्यांनी, की मला रुचिताशी बोलायचंय आणि मला काय लवलपाट वगैरे करायचं नाही तिच्याबरोबर, पण मला विशालला जेलस करायचंय आणि बघायचं. आणि ते ऑलरेडी जेव्हा तो बोलत होता त्या विशालच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि मग विशाल मग अगदी किसिंगवर आला, की माझे ओठ कसे होत आहेत आणि किसिंग किती करायचे आणि काय आणि काय. आणि मग तिथे मॅडम पण थोड्या अनकम्फर्टेबल झाल्या आणि त्यांना म्हटलं की जरा ओव्हरबोर्ड जातोय आणि मग त्याच्यावर डिस्कशन झालं अनुश्री बरोबर, की जोपर्यंत जर असं क्यूट क्यूट बोलवता तोपर्यंत ठीक आहे, पण आता हा जास्तच करतोय, हा ओव्हरबोर्ड जातोय. आता माझ्या आई वडिलांना हे त्रास होणार, म्हणजे पाय देबून चेपून झाले, डोकं चेपून झालं, तेव्हा आई बाबांना त्रास नाही झाला, आता सडनली आई बाबांना त्रास होतोय. मग ही ठिणगी कोणी टाकली? ती ठिणगी कुठेतरी काहीतरी टाकली गेली आहे ना, की आपल्याला कुठेतरी गेम मध्ये आता वेगळं कलाटणी दिसेल. ती स्वतः तुझं बोलली की तेच तेच बोरिंग होतंय, काटा आणि टोळी बोरिंग बोरिंग होतंय, त्याला काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे. मग तिला जेव्हा कुठेतरी वेगळा अँगल दिसतोय की इथे बापटच आपल्याशी बोलतोय म्हटल्यावर आता आपण काहीतरी कर, मग सडनली विशाल खटकायला लागला, सडनली विशाल ओव्हरबोर्ड वाटायला लागला, सडनली विशालला सांगितलं गेलं बाई. आणि हो, आज बिग बॉसचा म्हणजे बिग बॉसचा आज मला जाम राग आला होता. आमच्या अभिषेकला तुम्ही ह्याच कारणासाठी घरातनं बाहेर काढायचं पूर्ण षडयंत्र करून बाहेर काढलं आणि गौरव साहेबांना जिंकून दिलात. आणि आज हे दोघ जण माईक न घालतात बोलत होते आणि बिग बॉस फक्त सांगतात, हो सांगतात, हा माईक घाला माईक घाला, दोघं जण प्लीज माईक घाला. मग हा डबल स्टँडर्ड नाहीये? मग तुम्ही त्यांना शिक्षा का नाही दिली? मग नॉमिनेट का नाही केलं? मग मीटिंग का नाही बसवली? मग चर्चेचा विषय का नाही बनला? पण मग तुम्हाला आता हे होऊ दे काहीतरी होतंय घडतंय म्हणून बिग बॉसला बघायचं होतं की नाही, की आता हे लवलपाटा करतायत, किसिंग फिसिंग पर्यंत गेलेलं आहे, आता तिथे मध्ये बापट पण शिरलाय, मग आता माझा गेम मस्त हॉट होत चाललाय, मग आता बिग बॉसला चालतोय, आता ते चालतंय. बट मग ह्या सगळ्या गोष्टी जे काही झालं ना, त्यात बापटचं काही घेणं देणं नाही. हा, बापट ते काहीच केलं नाही. बापट गेमच खेळत नाही. तो फक्त अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर सारखा फेऱ्या मारत असतो आणि त्याला आपलं म्हणजे काही लोकांना प्रश्न पडतो, कशाला घरात आणलंय, कशाला काय करणार त्याला घरात आणून, कसला गेम आहे. तर बघत राहा पुढे, पण गेम हा असतो. अशी लोक जेव्हा डोक्याने मला विचार करून बोलायचंय. काहीतरी घरामध्ये काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतात, जो समोरच्या टीमला फोडण्यासाठी एक वेगळं षडयंत्र करतात, तेव्हा त्याला गेमच म्हणतात आणि दिस इज अ गेम. ओके, एकच